गेल्या वर्षीपर्यंत 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सरकारकडून राबवली जात होती। मात्र आता यामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे सरकारकडून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे आणि त्यानंतर सरकारकडून नवी प्रीमियम भरायची योजना सुरू करण्यात आली होती। मात्र ते जास्त असल्याची ओरड शेतकरी वर्गात सुरू आहे। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत राज्यात अवघ्या 10 ते 15% शेतकऱ्यांनीच पीक विमा काढलेला आहे, तर दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये आता अवघ्या 9% शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे घोळ थांबवण्यासाठी बंद केलेली पीक विमा योजना खऱ्या बळीराजासाठी मात्र मारक ठरते की काय, असंच चित्र सध्या पाहायला मिळते। दुसरीकडे गेल्या पीक विम्यामध्ये 5 प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा समावेश होता, ते आता सरसकट काढून टाकण्यात आलेले आहेत। म्हणजेच जास्त पैसे देऊन फक्त अंतिम पीक सरासरीच्या कमी आलं तरच पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे, असं सध्या पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेत। तर या संदर्भात शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या आधी पाहूयात। 1 रुपयात विमा होता, एवढा गाजावाजा सरकारने केला की शेतकऱ्याला मी 1 रुपयात विमा देतो, शेतकऱ्यांनी काढलाही तो। आणि त्याच्यात घोटाळे किती झाले आपण जालना जिल्ह्यात बघितलेत। त्या विम्यातही घोटाळे झाले, दुष्काळी अनुदानातही घोटाळे झाले। त्याच्यामुळे शासनाने त्याच्यात पळवाट काढली की प्रीमियम भरून, मग प्रीमियम भरून हे केलं तर घोटाळे होणार नाही। घोटाळे होणारच, घोटाळे प्रीमियम भरलं नाही म्हणून झाले नाही, आता प्रीमियम भरलं उलट शेतकऱ्याचं नुकसान आहे। ही प्रीमियम भरून योजना जी आहे पीक विमा, ही कंपन्यांसाठी चांगली आहे का शेतकऱ्यासाठी चांगली? ही तर 100% कंपन्यांसाठी चांगली आहे, शेतकऱ्यासाठी अजिबात चांगली नाहीये। मला एवढंच म्हणणं येईल शासनाला की आता तरी सुद्धा 1 रुपयाचा विमा शेतकऱ्यासाठी त्यानं चालू करावा। 100% लोकांना पीक विमा भरला होता, त्या टाइम ते पीक विमा आजपर्यंत काही आला नाही। काही लोकांना आला, काही लोकांना नाही आला। आणि यंदा काय केलं शासनानं, प्रीमियम लावलं या वर्षी, तर शेतकरी तर पहिलेच अडचणीत आहे। आणि त्या गेल्या वर्षीचे आले नाही, यंदा काय येतील पैसे भरून, त्याच्यामुळं शेतकरी पाठ फिरवा लागला त्याच्या मागं। तर कृषी अधिकाऱ्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहूयात। मागच्या 3 वर्षापासून जे 1 रुपयामध्ये पीक विमा हे जे काही शासनाचं धोरण होतं, ते धोरण या नवीन शासन निर्णयाने रद्द केलेलं आहे। आता जे काही त्या पिकाचं प्रीमियम आहे, विमा हप्ता आहे, तो शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागेल। आणि दुसरा भाग म्हणजे त्याच्यामध्ये विमा संरक्षणाच्या ज्या बाबी होती पूर्वीच्या GR मध्ये, त्याच्यामध्ये पीक वाढीच्या कालावधीमध्ये जर अतिवृष्टी झाली, अनावृष्टी झाली, गारपीट झाली, पुरासारखा प्रसंग आला, कीड रोगामुळे काही नुकसान झालं पिकांचं, पीक काढणीनंतर त्या ह्याच्यावर काहीतरी गारपीट झाली, मोठा पाऊस झाला म्हणून पिकाचं नुकसान झालंय, असे वेगवेगळे ॲड ऑन कव्हर्स होते पूर्वीच्या GR मध्ये, ते नवीन GR मध्ये काढून टाकलेले आहे।